सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 67 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते दुसऱ्या चॅनलवर आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला फॉलो करा. अर्जुन रोजच्याप्रमाणे आज फॅक्टरीत जाणार होता. त्याला खूप कामं पेंडिंग होती. सचिनच्या लग्नाच्या गोंधळात त्याला फॅक्टरीत जाता आलं नाही आणि त्याची हनीमूनची तयारी करूनही त्याचा काही फायदा झाला नाही. म्हणजे सचिनला त्याचा काही फायदा झाला नाही असं म्हणावं लागेल, कारण अर्जुनरावांचा तर भरपूर फायदा झाला होता. ती रात्र यादगार झाली होती, इतकी की त्यांच्या ती कायम लक्षात राहणार होती. फुलांनी सजवलेली बेडरूम, अत्तराचा सुवास आणि अनायासे दूध घेऊन आलेली मयुरी, सगळं कसं आपोआप जुळून आलं होतं. एखाद्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतं, पण अर्जुनराव मात्र त्यांच्या नशिबात काय घडवायचं ते स्वतःच ठरवतात. जे नशिबावर अवलंबून असतात ते कायम रडत राहतात आणि जे स्वतःचं नशीब घडवतात त्यांच्या मनासारखं सगळं घडत असतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. आणि असा मौका येईल आणि अर्जुनराव मौके पे चौका मारणार नाहीत असं कधी होणारच नाही. आता रात्रीचं जेवण झालं आणि मयुरी अर्जुनला हळू आवाजात जवळ बोलवत म्हणाली, "अहो, जरा इकडे येता का?" आणि अर्जुन तोंडावर हात ठेवून जणू काही तिने फार मोठा अपराध केल्यासारखा तिला म्हणाला, "काय आहे ग मयू, किती चावटपणा करायचा हा? अगं इथे सचिन आहे याचं तरी भान ठेव. अशी कोपऱ्यात काय बोलवतेस मला?" आणि मयुरीने त्याला मोठे डोळे केले आणि म्हणाली, "तुम्हाला काही लाजबीज आहे की नाही? शांत बसा आणि या इकडे." आणि आता सचिन अर्जुनला मयुरी ओरडली म्हणून खूप हसत होता आणि अर्जुन म्हणाला, "खूप हसू येते का तुला? थांब दाखवतोस तुला रात्री. नाही तुझी झोप उडवली तर अर्जुन नाव नाही लावणार." आणि मयुरी अर्जुनला म्हणाली, "अहो अर्जुनराव, नाव नंतर बदला, आधी इकडे या." आणि अर्जुन मयुरीकडे गेला आणि मयुरी अर्जुनला म्हणाली, "अहो, आज सचिन भाऊजींना व्यवस्थित झोपू द्या. तुम्ही काहीही वातडपणा करत बसू नका." "का गं?" अर्जुनने विचारलं. "अहो, लताचे 4 दिवस होऊन गेले आहेत. आता उद्या रात्री त्यांच्या हनीमूनची तयारी करूया. आणि तुम्ही जर त्यांना आज रात्री जागवलं तर ते उद्या कसे जागतील?" आणि अर्जुन म्हणाला, "पण मयू, मला उद्या फॅक्टरीमध्ये खूप काम आहे. मग कसं करणार गं?" "हो का? बरं." असं म्हणून मयुरी गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला, "आणि तू एकटी तरी कशी करशील इतकी सगळं? लता आणि सचिनला सांगून तर काही उपयोग नव्हता, कारण त्यांच्यासाठीच ही सगळी तयारी चालली होती. मग ते कसे करणार?" आणि थोडा विचार करून अर्जुन म्हणाला, "एक मार्ग आहे." "कोणता?" मयुरीने विचारलं. "पण तू पुन्हा रागवशील मला." आणि मयुरी म्हणाली, "का? असा काय मार्ग आहे ज्यामुळे मी रागवेल? म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी फाजीलपणा करणार असाल." "नाही गं मयू, मी असं काहीही करणार नाही. तुला तर माझ्यावर विश्वास बसतच नाही बघ." "मग सांगा काय मार्ग आहे ते?" मयुरीने विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, "मी अभि आणि राहुल चैतन्यला फोन करतो. ते करतील बघ सगळी तयारी. आणि त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या आयडिया पण असतील." आणि मयुरी कमरेवर हात ठेवून डोळे बारीक करून म्हणाली, "हां? वेगवेगळ्या आयडिया म्हणजे सचिन भाऊजी आणि लताच्या हनीमूनची वाट लावणाऱ्या आयडिया ना? तुम्हाला मी सांगितलं ना, अजिबात त्यांना नको बोलवायला." "अगं ऐक तरी माझं मयू." "नाही नाही, मला तुमचं या बाबतीत काहीही ऐकून घ्यायचं नाही. आणि डेकोरेशन नाही झालं तरी चालेल, पण त्यांचं हनीमून होणं गरजेचं आहे." आणि इतक्यात अभिचाच फोन आला आणि ते मयुरीने पाहिलं आणि म्हणाली, "शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. बघा, असे आहेत तुमचे रॉयल गँग मेंबर्स. म्हणजे नक्कीच ते काही ना काहीतरी घोळ घालून ठेवणार, मला खात्री आहे." आणि अर्जुनने जीभ चावली आणि म्हणाला, "या गाढवाला पण आत्ताच फोन करायचं सुचलं." कसा तरी तिची समजूत घालत होतो तर मध्येच पचकला. आणि मग मयुरी म्हणाली, "कुठलं तरी शुभ कार्य करायला जावं आणि मांजर आडवं यावं ना, तसे आहेत तुमचे मित्र." आणि अर्जुन मयुरीला पटकन थोडा आवाज चढवत म्हणाला, "असं काही नाही हां, तू त्यांना असं म्हणतेस म्हणजे मलाही तसंच का? ते माझे मित्र आहेत म्हणजे मी तसाच हो ना?" आणि आता मयुरी खाली बघून गप्प बसली. मित्रांना अशी नावे ठेवली म्हणून अर्जुनरावांना राग आला होता हे तिनं ओळखलं आणि ती गुपचूप तिथून निघून गेली. आणि अर्जुनने फोन घेतला आणि अभि म्हणाला, "अर्जुन, काय म्हणतोय रे नवीन नवरदेव?" आणि अर्जुन म्हणाला, "काय म्हणणार? अगदीच खुळचट आहे बघ. घाबरतोय हनीमूनचं नाव काढल्यावर." "अरे बापरे, मग उगच कशाला लग्न करण्यासाठी झुरत होतं बेनं?"
जर घाबरायचं होतं तर इथं आम्ही इतक्या तयारीचे असून आमचं लग्न होईना. देव पण का डोळे बंद करून बसला आहे कुणास ठाऊक. आणि अर्जुन हसत म्हणाला, होईल रे अभ्या, होईल. तुझाही बँड नक्कीच वाजेल आणि तुझा बँड वाजवणारी लवकरच येईल तुझ्या आयुष्यात. आणि अभि त्याचे आभार मानत म्हणाला, तुझ्या तोंडात साखर पडो रे अर्जुन. तिने माझा बँड वाजवू दे, नाहीतर रोज उठाबशा काढायला लावू दे. वाटल्यास भांडी पण घाशीन, पण होऊ दे बाबा माझं एकदाचं लग्न. त्याचं हे बोलणं ऐकून आता अर्जुन खूप हसायला लागला. किती मरायला लागला आहे रे तू. मग आधीच का नाहीस केलंस लग्नाचा विचार? आता एवढा घोडा झाल्यावर सुचतोय होय तुला? आधी घरचे इतके मागे लागले होते, पण नाही. तुलाच लग्नाची बेडी नको होती. स्वच्छंदी जीवन जगायचं होतं ना तुला. आणि आता वय वाढलं की मुली तयार होत नाहीत लग्नाला. आता बस बोंबलत. ए अर्जुन, यार असा नको ना बोलूस. पण खरंच रे, खूप मुली आल्या आणि गेल्या, पण आपलं हक्काचं माणूस असणारी बायको पाहिजेच ना. आणि आता 2चे 4 हात करूनच मी अमेरिकेला जाणार आहे, बायकोला घेऊनच. आणि मग अर्जुन म्हणाला, तू असं ठरवलं आहे ना, मग नक्की होतील तुझे 2चे 4 हात. आणि मयुरी प्रेग्नेंट आहे हे आठवून मनातच म्हणाला, आणि आता आमचे 4चे 6 हात होतील. मग अभि म्हणाला, पण अर्जुन सचिनच्या घरच्यांचं काय रे? म्हणजे कोणी त्याला फोन वगैरे केला होता की नाही? ते कधी सचिनला घरात घेणार आहेत? आणि अर्जुन उसासा टाकत म्हणाला, अजून तरी त्यांचा फोनही आला नाही आणि कोणी त्यांना घ्यायलाही आलं नाही. मग रे कसं होणार आता त्याचं आणि लताचं? आणि अर्जुन म्हणाला, कसं होणार म्हणजे? अरे माझे आई बाबा वारले तेव्हा मी किती लहान होतो, पण झालो ना मोठा. आणि लग्नही झालं, माझा सुखाचा संसारही सुरू आहे. मी सेटल झालोच ना. आणि सचिनला तर काही काळजी करण्याचं कारणच नाही. तो काही लहान नाही, कमावता आहे आणि त्याची बायको आता त्याच्यासोबत आहे. मग तेही करतील की सुखाचा संसार, पण तोपर्यंत तो इथेच राहील. आणि मग अभि फार उत्सुकतेने म्हणाला, ए अर्जुन, मग कसा झाला रे त्याचा हनीमून, सांग ना. आणि अर्जुन म्हणाला, नाहीच झाला तर काय सांगणार तुला. ए अर्जुन, मला माहीत आहे तू आम्हाला काहीही सांगत नाहीस, पण सगळं नको ना सांगू. जे तुला सांगावंसं वाटतंय तेवढंच सांग. आणि अर्जुन म्हणाला, अरे मी खरंच सांगतोय. त्याचा हनीमून होता होता राहिला बघ. अगदी तोंडचा घास हिसकावून घेतला त्याचा. का, असं काय झालं? अभिने विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, अरे सगळी तयारी केली होती. रूमसुद्धा खूप छान सजवली होती आम्ही. माझ्या बायकोने बदाम घालून दूधसुद्धा तयार केलं होतं. हो का, मग काय झालं? अभि म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, आणि सचिनच्या नशिबानं माती खाल्ली. त्याच्या बायकोला रात्री 9:30 वाजता पिरियड्स आले आणि त्याचा हनीमून कॅन्सल झाला. आणि अभि खूप हसायला लागला. खरंच किती बेकार नशीब आहे त्याचं. आणि अर्जुन म्हणाला, अरे पण ते माकड जाम खुश होतं, आनंदाने नुसत्या उड्या मारत होतं, आजचं मरण 4 दिवसावर ढकललं म्हणून. आणि अभि म्हणाला, अरे रे, म्हणजे सगळी मेहनत वाया गेली म्हणायची. आणि अर्जुन म्हणाला, वाया कशी जाईल? मी असा कसा वाया जाऊ देईन ती? आणि अभि हसत म्हणाला, तू ना साल्या पक्का किंग आहेस. जिथे तिथे तुझं नशीब तुला साथच देत असतं. अभि असं म्हणाला आणि नशिबावर विश्वास न ठेवणाऱ्या अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारला. आणि अभिला म्हणाला, पण अभि, आज पुन्हा सगळी तयारी करायची आहे. त्यानं कितीही टाळलं तरी त्याला चुकणार आहे का ते? आता हे सगळं त्याला करावंच लागणार. आधी मधमाशी कशी मधाची गोडी लागली की त्या मधाच्या पोळ्याला सोडतच नाही, तशीच याला पण एकदा का गोडी लागली की होईल सवय हळूहळू. कसा चिकटून बसतोय बघ बायकोला. असं म्हणून अर्जुन आणि अभि दोघेही खूप हसत होते. आता अर्जुनने इकडे तिकडे पाहिलं आणि मयुरी कुठे आहे याचा अंदाज घेत हळू आवाजात म्हणाला, अरे ऐक ना, आज मला ना खरंच फॅक्टरीत खूप काम आहे आणि मयुरीला एकटीला फुलांचं डेकोरेशन करायला जमणार नाही. तर तू आणि चैतन्य फ्री असाल तर या ना थोडं मदतीला. आणि अभि खुर्चीत बसला होता तो पटकन उठून उत्साहात मोठ्याने म्हणाला, काय म्हणालास? आम्ही करू डेकोरेशन? काय यार, नेकी और पूछपूछ. आत्ता आलो, तेवढंच मला पुण्य मिळेल आणि माझाही हनीमूनचा मुहूर्त निघेल. आणि अर्जुन म्हणाला, तू न साल्या विना मोबदल्याचं कधी काही करूच शकत नाहीस. पक्का बिझनेसमॅन आहेस. आणि निदान लग्न करताना तरी त्यात बिझनेस पाहू नकोस म्हणजे झालं.
पण अभि ऐक, इथे आल्यावर कोणताही वात्रटपणा करायचा नाही. आधीच मयू तुम्हाला बोलवायला नको म्हणत होती. मी माझ्या रिस्कवर तुम्हाला इथे बोलवत आहे. लक्षात ठेव. माझी खरडपट्टी निघेल असं काहीही करू नका. आणि तुम्ही जर काही केलं तर माझं काही खरं नाही बाबा. आणि अभि म्हणाला, यू डोंट वरी ब्रो. वहिनी तुला काहीच म्हणणार नाही. ती जबाबदारी माझी. माझ्या बायकोची जबाबदारी मीच घेणार. तुला त्याची गरज नाही, अर्जुन म्हणाला. आणि अभि म्हणाला, तुझ्या बायकोची जबाबदारी तूच घे रे. ती आम्हाला नकोच. पण आमच्या वहिनींची जबाबदारी आम्हीच घेणार. आणि त्याच्या या हक्काच्या बोलण्यावर अर्जुन गालात हसायला लागला. आणि अर्जुनने अभिला येताना सगळं साहित्य घेऊन यायला सांगितलं. आणि अभिसुद्धा गालात हसत केसांवरून हात फिरवत म्हणाला, बघच तू आता, सगळं म्हणजे सगळं साहित्य घेऊन येतो. सचिनचा हनीमून त्याच्या कायम लक्षात राहायला पाहिजे असंच डेकोरेशन करतो आता. आणि हा म्हणतोय आम्हाला की वात्रटपणा करू नका. कोण सांगते बघा तरी. ज्याने वात्रटपणा करण्यात PhD मिळवली आहे तो. आणि आता आम्ही नाही वात्रटपणा करायचा तर मग कोणी करायचा? उकिरड्यावरच्या गाढवांनी. आम्ही तर वात्रटपणाचे ठेकेदारच आहोत. आता अर्जुनने फोन ठेवला. आणि अर्जुन मयुरीला म्हणाला, चल मयू, मला जायचं आहे. आणि सचिनही म्हणाला, मग मीही येतो तुझ्यासोबत. मी तरी घरी थांबून काय करू. सचिनसुद्धा जॉब करत होता, पण त्यानं लग्नामुळे 15 दिवस सुट्टी टाकली होती. त्याची सुट्टी अजून शिल्लक होती. आणि अर्जुन त्याला म्हणाला, किती मूर्ख आहेस रे तू. घरी एवढी तुझी नवी नवरी आहे, तिच्याकडे बघायचं सोडून माझ्या मागे मागे का फिरतोयस. मीच तुझी बायको असल्यासारखा. पण सचिन म्हणाला, येऊ दे ना यार, दिवसभर मी बोर होईल. मग अर्जुन म्हणाला, तुझ्यासारखा ठार वेडा तूच. बायकोच्या मागे मागे करायचं सोडून हे येडं माझ्या मागं निघाले. पण तुझ्या वहिनीने परवानगी दिल्याशिवाय मी तुला गाडीत बसू देणार नाही. नाहीतर मलाच ती ओरडायची, असं अर्जुन म्हणाला. आणि आता मयुरी ही काहीही म्हणाली नाही. पूजा झालीच होती, त्यामुळे आता त्याला बाहेर फिरायला हरकत नव्हती. आणि सचिन आणि अर्जुन ही जोडगोळी फॅक्टरीत गेली. आणि मयुरी, लता दोघीच घरी थांबल्या. आणि आता त्यांच्या हनीमूनची तयारी करायची होती. पुन्हा एकदा बेडरूम सजवायची होती. पण मयुरीला काळजी पडली होती की हे आता कसं करायचं. ती कामं आवरत होती आणि तोपर्यंत दुपार झाली. आणि अचानक दारासमोर गाडी येऊन उभा राहिली. बेल वाजली आणि मयुरीने दरवाजा उघडला. तर दारात अभि, चैतन्य आणि राहुल. हातामध्ये फुलांनी भरलेल्या पिशव्या होत्या आणि बरंचसं इतर सामान. आणि त्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. आणि त्यांना पाहून तर मयुरी थक्कच झाली. आणि मनात म्हणाली, अर्जुनराव शेवटी त्यांना करायचं तेच करतात. किती वेळा सांगितलं होतं की यांना नको बोलवायला म्हणून. पण स्वारी एकदम हट्टी. आणि आता मयुरीला त्यांना घरात घेतल्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण दारात आलेल्या पाहुणेला जर घरात नाही घेतलं तर अर्जुनराव फार चिडतात. आणि तिनं त्यांचं नाईलाजाने हसतच स्वागत केलं. आणि आता तिघेही अर्धी लढाई जिंकल्यासारखे खुश होत आत आले. चहापाणी झालं आणि अभि म्हणाला, वहिनी, सकाळी मी जेव्हा अर्जुनला फोन केला होता ना, तेव्हा मला कळलं की अर्जुनला आज खूप काम आहे आणि आज ही सगळी तयारी करायची होती. त्याला तुमची फार काळजी होती हो, की तुम्ही एकटे हे सगळं कसं करणार. म्हणूनच मग आम्हीच म्हटलं, सचिनचं लग्न लावून देऊन खूप मोठं काम केलं आहेस तू. आणि मग आम्हालाही त्याच्या संसारात खारीचा वाटा उचलावा असं वाटलं. शेवटी जिवलग मित्र आहे ना आम्ही त्याचे. त्याची काळजी आम्ही नाही करणार तर कोण करणार. म्हणून मग आम्ही आज सगळी तयारी करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं म्हणून अभिने चैतन्यकडे बघून हळूच डोळा मारला. आणि चैतन्यसुद्धा म्हणाला, हो हो वहिनी, आम्ही सगळं करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हां. आणि मयुरी मनात म्हणाली, हे अर्जुनरावांची इतकी बाजू घेऊन बोलत आहेत जणू काही मी वाघ आणि ते शेळीच आहेत आणि मी त्यांना खाणारच आहे. स्वारी किती हुशार. माझं कधी काही चालू दिलं आहे का त्यांनी. आणि मयुरीने त्यांच्याजवळ असलेल्या त्या दुसऱ्या एका पिशवीकडे पाहिलं आणि तिला थोडी शंका आली. आणि ती म्हणाली, त्यात काय आहे अभिजित भाऊजी. आणि अभि चोरी पकडल्या गेल्यागत चाचपडत म्हणाला, वहिनी, त्यातसुद्धा फुलंच आहेत, काय नाही बाकी. असं म्हणून त्यानं चैतन्याला आणि राहुलला खुणवत पटकन ते सगळं साहित्य ठेवायला सांगितलं. आणि मयुरी म्हणाली, हे इतके सभ्य कधी वागूच शकत नाहीत. नक्कीच काहीतरी भानगड केल्याशिवाय हे काही गप्प बसणार नाहीत. आता मलाच लक्ष ठेवावं लागणार आहे. असं म्हणून ती बेडरूममध्ये गेली. आणि
हे रॉयल गँग मेंबर्स बेडरूम सजवायला निघून गेले आणि मयुरी मनात म्हणाली, आता टेन्शन घेऊन तरी काय करू मी, कारण ही भूतं आता घरात शिरली आहेत आणि आता ते काय वातडपणा करतील हे माझ्याही विचाराच्या पलीकडचं आहे. आता जे काही होईल ते अर्जुनरावच बघून घेतील. पण अर्जुनरावसुद्धा त्यांना सामील नसावेत म्हणजे मिळवली. पण बिचारे सचिन भाऊजी, त्यांचं कसं होणार काय माहीत. आधीच इतका लेट झाला आहे आणि ही अर्जुन अँड कंपनी आणखीन त्यांना किती पिडेल कुणास ठाऊक. आणि इकडे अभिजितने अर्जुनला फोन केला आणि अर्जुनने सचिनपासून लांब जात फोन उचलला आणि अर्जुन म्हणाला, सगळी तयारी केली ना, आणि कोणालाही या कानाची त्या कानाला खबर लागता कामा नये. आणि मयुरीसाठी उद्देशून अर्जुन म्हणाला, आमचं हेर खातं त्यांच्या बेडरूममधून बाहेर येणार नाही याची खबरदारी घ्या. अजिबात कसलीही चूक करू नका. आज कामगिरी फत्ते झालीच पाहिजे. अर्जुनराव अशा सूचना करत होते की जणू काही त्यांचे हे वातडपणात हरहुन्नरी असणारे टोनगे मित्र एखादा किल्लाच सर करायला निघाले आहेत. आणि ऑल द बेस्ट म्हणत अर्जुनने त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि इतक्यात सचिन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, काय रे, कोणाला शुभेच्छा देतोस? अर्जुनचे मित्र घरी आले आहेत हे सचिनला माहीतच नव्हतं आणि आज पुन्हा त्याची बेडरूम सजवली जाणार आहे हेही त्याला माहीत नव्हतं. आणि अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ घेत कोड्यात बोलत म्हणाला, ज्याने इतकी दिवस वाट पाहिली त्याची आज वाट लावायची आहे, त्यासाठीच आमच्या टीमला शुभेच्छा देत होतो. असं म्हणून खूप खूप हसायला लागला आणि सचिन मात्र काय एकटाच हसतोय वेडपटासारखा असं मनात म्हणून त्याच्याकडे कावळा बावरा होऊन पाहत होता. तर मग तुम्हाला काय वाटतं, आता अर्जुन अँड कंपनी काय वात्रटपणा करतील हे तुम्हाला सुचलं असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. थँक्यू.